एमआयएम आणि महाविकास आघाडीच्या आघाडी संदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। आपल्यासोबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीचा प्रस्ताव दिलाय, आघाडी कशा पद्धतीने होणार आहे? ते प्रस्ताव आता सगळं जगजाहीर झालेला आहे, कारण मला माहीत नाही आता किती वेळा मी हे प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यांनी कधीही याच्या बाबतीत पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला नाही। आता बहुतेक त्यांना असं वाटत असेल की लोकसभामध्ये त्यांना चांगलं यश मिळालं आणि ते यशाचा खूप मोठा श्रेय मुस्लिम समाजालाही जातो, कारण मुस्लिम समाजाने नक्की इंडिया अलायन्सला मतदान केलं होतं। पण तीच परिस्थिती विधानसभेमध्ये राहणार नाही, कारण मागच्या 2-3 महिन्यामध्ये आपण जे काही बघितलेलं आहे ते कोल्हापूर असू द्या किंवा विधान परिषदेचा सीट असू द्या किंवा वक्फ बोर्डाचं बिल जेव्हा आलं होतं, मुस्लिम समाजाला आता हे वाटू लागलं की बाबा आम्ही त्यांना मतदान करतो आणि आमच्या कठीण काळात ते कधीही आमच्यासाठी उभे राहत नाही, आम्हाला मदत करायला तयार नाही, आमच्या बाबतीत बोलायला तयार नाही। तर अशा परिस्थितीमध्ये विधानसभेचं चित्र वेगळं असणार आहे आणि त्यांनाही भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा आहे आणि आमचाही एक ध्येय आहे की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिंदे सरकार आपल्याला नको पाहिजे। अशा परिस्थितीमध्ये मतदानाचं विभाजन होऊ नये म्हणून मी पुन्हा एक प्रस्ताव दिलेला आहे। नाहीतर काय होतं की मी निवडणूक लढायला उभे राहतो, त्यांचा पराभव होतो आणि ते म्हणतो की माझ्यामुळे झालेला आहे, मी याच्या मदतीसाठी उभा आहे, मी यांच्या बी टीम आहे। आता मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मी तुमच्यासोबत एमआयएम पक्ष तुमच्यासोबत यायला तयार आहे, आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा आहे, तर या आपण बसू, चर्चा करू। आपण हा प्रस्ताव कधी दिलाय, कशा स्वरूपाने दिलाय आणि कोणाकडे दिलाय? नाही, मी तर असा कोणत्याही मोठ्या नेत्याकडे असं बोललेलं नाही आहे, मी मीडियाच्या मार्फतच हे केलेलं आहे, कारण आमची बदनामी जे आहे ते मीडियाच्या मार्फतच करतात। तर मी आपल्या मार्फतच पुन्हा त्यांना हे सांगू इच्छितो की मी TV9च्या समक्ष हे बोलतो की एमआयएम पार्टी जे आहे ते महाविकास आघाडीसोबत जाण्यास इच्छुक आहे। फक्त एकच उद्देश आहे की हे सरकार पुन्हा आपल्याला राज्यामध्ये नको पाहिजे। आता तुम्हाला तेच पाहिजे असेल तर बस चर्चा करा आणि काहीतरी तोडगा काढू आपण। आता यासाठी म्हणजे त्यांच्यासोबत बसण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जाणार का, त्यांनी तुम्हाला बोलवायचं? म्हणजे तुमच्या दोघांची बैठक कशी होणार? होणार आहे, बैठक तर होणार आहे, तुम्ही त्याची हे नाही आहे। बघा, एका मोठं लक्ष आपल्याला साधायचे असताना तर आपल्याला कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं। असं नाही आहे की नाही त्यांनीच बोलावले तर मी जाणार नाही, तुम्ही माझ्याकडे या, असं काही नाही आहे। आपल्याला एक मोठं लक्ष साधायचं आहे। त्यांच्याकडे पॉझिटिव्ह संकेत काही मिळाला तर नक्की मी स्वतः जाऊन मी त्यांचे मोठे नेते जे आहे त्यांच्याशी बोलणी करू। पण तुमच्या बोलण्यातून थोडंसं असं जाणवायला लागलं आहे की तुमच्या काहीतरी चर्चा सुरू झाल्यात आणि त्यातमध्ये काहीतरी सकारात्मक घडतं। तुम्ही बोलू ना, नक्की 100% मी आपल्याला सांगेल, काही लपून छुपून आम्ही करणार नाही, पण आहे काहीतरी पॉझिटिव्ह संकेत आहे त्यांच्याकडून, आता बघतो आम्ही। अंबादास दानवे असं म्हणाले, ते महाविकास आघाडीचा घटक आहेत, ते म्हणाले की इम्तियाज जलील ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, भाजपला मदत करण्यासाठीच ती उभी असते, त्यामुळं आम्ही काही त्यांना सोबत घेणार नाहीत आणि त्यांना सोबत घेण्याबद्दल आमचा थेट विरोध आहे, असं थेट बोलले। आता अंबादास दानवेला उद्धव साहेबांनी अधिकार दिले असते तर त्यांनी बोललं असेल। मला असं वाटतं की कोणत्याही छोट्या नेत्याला हे अधिकार नसतं, अधिकार जे आहे ना पार्टीचे प्रमुख घेतात। आता मी जे बोललो, मी असं नाही आहे इम्तियाज जलील बोललेला आहे आणि माझ्या पक्षाचे जे अध्यक्ष आहे त्यांना ते मान्य नाही आहे। मी आज तुमच्या समक्ष जे बोलतो ते माझे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांची चर्चा करून मी बोलत आहे। आता अंबादास दानवे साहेबांना हे पूर्ण अधिकार दिलं असेल, ते इतके मोठे झाले असेल तर ठीक आहे, त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, आमचा निर्णय आम्ही घेऊ। मग हे असं घडेल का या महाराष्ट्रामध्ये की उद्धव ठाकरे एमआयएम सोबत बसतील? काय आहे की आता उद्धव ठाकरे ज्यांच्या सोबत बसलेले आहे त्यांचा पक्ष त्यांचा विरोध करण्यासाठी उभा राहिला होता। शिवसेनेची स्थापना कशामुळे झाली होती की आपल्याला काँग्रेस पार्टी नको पाहिजे आहे, त्यांना शरद पवारांची खूप चीड होती, त्यांना मुस्लिम समाजाचा खूप द्वेष होता, त्या कारणाने शिवसेना उभे राहिली होती। आता त्या मुस्लिम समाजासोबतही गेलेले आहे, मुस्लिम समाज त्यांच्यासोबतही गेलेला आहे, ते काँग्रेस आणि शरद पवार साहेब सत्ताही स्थापन केलेली आहे। तर राजनीतीमध्ये नोबडी इज अ परमनंट फ्रेंड अँड नोबडी इज अ परमनंट एनिमी। आता तुमचा आग्रह दिसतोय की यावेळेला आघाडी करायची?
100%. काय आहे की आता जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ना, मला असं वाटतं खूप दुर्दैवी आहे. जे आज महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघत आहे. बाबा हजारो कोटी रुपया तुम्ही हे लाडकी बहीण अचानक तुम्हाला कशा कळलं की म्हणजे 10 वर्षापासून तुमची सत्ता आहे ना, लाडली बहिणीची कधी आठवण आली नाही तुम्हाला? लोकसभेमध्ये पराभव झाला की काढला 1,500 रुपया घ्या. आणि हे फक्त सौदेबाजी आहे. मी आपल्याला स्पष्टपणे पहिलेही सांगितलेलं आहे, आजही पुन्हा सांगतो, ही फक्त सौदेबाजी आहे की आम्ही तुम्हाला पैसे देणार, त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला मतदान करा. आणि मी हे बोलत नाही, त्यांचे नेत्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आलेले आहे, तुमच्या चॅनललेही चालवलेले आहे. ते बोलतो की हमने तुम्हारे उसमें अकाउंट में 1500 डाले, अब हमारा ख्याल रखना, हमको मतदान करना, अगर नहीं करेंगे तो हम वापस भी ले सकते हैं. म्हणजे एका प्रकारे लालच द्यायचं, दुसरीकडे थोडीशी धमकी द्यायचं की नाही दिलं तर आम्ही पुन्हा हे घेणार. तर कोणतीही आमची बहीण कष्ट करणारी आमची बहीण आहे. फुकटाचे पैसे ना आमच्या शेतकऱ्यांना पाहिजे ना बहिणींना पाहिजे. आता काय आहे की निवडणूक जवळ आली, आपल्या खिशातून देत आहे का? म्हणजे ते अमर अकबर अँथोनीसारखे हिरो असते नाही का, तर तिघं हिरो असं कॅटवॉक करून पुण्यामध्ये जे कार्यक्रम झाला ते कॅटवॉक करून हॅलो हाय हाय करत ते कशा स्टेजवर आले होते. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब हे महिलांना हॅलो हाय नमस्कार कसे है म्हणजे कॅटवॉकसारखा करत होते. तुमच्या खिशातून दिलेले आहे का पैसे? माझ्या टॅक्सचे पैसे आहे हे. दत्ता तुमचे टॅक्सचे पैसे आहे. हे जे वाटू लागलेले आहे ना, हे फुकटाचे त्यांचे खिशातले पैसे नाही आहे. आता माहीत आहे की काहीही होणार नाही, लाडली बहीण हे वो काहीही करा, काही जमणार नाही. तर दुसऱ्या साईडने हिंदू आक्रोश मोर्चे काढत आहे. कोणाच्या विरोधात? बांगलादेशमध्ये. आम्ही त्याची निंदा केलेली आहे. साहेब हे जे आपले नरेंद्र मोदी साहेब आहे ना, त्यांनी एकदा बोलले होते कि मैंने रशिया और यूक्रेन की जंग रुकवा दिया था. म्हणजे त्यांचं स्टेटमेंट आहे. जे जगामध्ये कुणाला शक्य नाही झालं होतं ते आमच्या पंतप्रधानांनी म्हटलं मैंने तो जंग रुकवा दिया था. मग इतकंच बलवान आहे, ताकदवर आहे बांगलादेश, तर इतकंच आहे ना. आमचे हिंदू बंधू भगिनीवर अत्याचार होत असेल तर हल्ला करा तुम्ही बांगलादेशवर. हल्ला चढवा तुम्ही बांगलादेशवर. काय इथे बसून हे जे हिंदू मोर्चे काढत आहे, नारेबाजी करत आहे, बांगलादेशमध्ये अत्याचार झाला तर त्याच्यासाठी दोषी इम्तियाज जलीलला. अरे बाबा जे लोक काढत आहे ना तुमच्या पक्षातले, त्यांना सांगा ना उसमे हातात लाठ्या काठ्या घेऊन बांगलादेशवर हल्ला, आपले नेबरिंग कंट्री आहे. मोदी साहेबांना सांगा की बॉर्डर खोला, आम्ही जातो तिकडे करके. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावरती तुम्ही म्हणताय की लोकसभेला मुस्लिमांची मतं इंडिया आघाडीला पडली होती आणि आता तुम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न करताय. मग ऑलरेडी मुस्लिमांची मतं काही न करता जर इंडिया आघाडीला मिळत असतील तर मग ते विधानसभेला तुम्हाला सोबत कशाला घेतील? लोकसभेमध्ये चित्र वेगळं होतं. हे जे मुस्लिम समाजाने 2-2 तास उभे राहून इंडिया अलायन्सला मतदान केले, त्याचं कारण फक्त एकच होता, त्यांना या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब नको पाहिजे होता. म्हणून त्यांनी ते जे वेगळा पर्याय होता ते वेगळ्या पर्यायाला फक्त या कारणाने, आता महाराष्ट्रामध्ये मोदी साहेब तर आहे नाही, तर हे आणि काय आहे की आम्ही निवडून दिलं ना तुम्हाला, मग का बोलले नाही, का गप्प बसले होते? गाजापूरमध्ये जे आमच्या घरामध्ये घुसले होते, हे जे एक बदमाश जे महाराज यांनी वक्तव्य काढलेलं आहे ते स्वतःला आपल्याला काय महाराज म्हणतो, त्याच्या बाबतीत जेव्हा बोललो एका धर्माच्या विरोधात, त्यांचे मुख्यमंत्री येऊन त्याची पाठराखण करतं की तू चांगला बोलला रे बाबा, तुझ्या केशालाही मी हात लावू देणार नाही. मग ते बोलले ते आम्ही समजू शकतो. मग ज्यांनी मुसलमानांनी तुम्हाला मतदान देऊन लोकसभेमध्ये पाठवलेले आहे ते का गप्प बसलेले आहे? हेही अनेक सारे प्रश्न आहे. नाही जमला तर बघा कसं. दुसरा प्रश्न, तुमचं म्हणणं आहे की जर इंडिया आघाडीनं तुमचा पाठिंबा नाही घेतला तर ते तुम्हाला परत बी टीम वगैरे म्हणून येईल. पण मुंबईमध्ये जी घटना घडली, तुमच्याच पक्षांतर्गत प्रश्न निर्माण झाला, तुमच्याच पक्षाचा एक अध्यक्ष ज्यानं तुमच्यासोबत अनेक वर्ष काम केलं, तोच तुम्हाला भाजपची टीम म्हणून गेला. का बोलतो? त्याच्यात उत्तरही तुम्ही दिलेलं आहे ना, अनेक वर्ष काम केलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही पद काढलं की बाबा आता तू हे राहणार नाही मुंबईचा अध्यक्ष,
तर इमिजिएट त्याचा राग नाही हे बी टीम आहे, ही बी टीम आहे. अरे बाबा, तू त्याला माहीत होतं तर इतकं 10 वर्ष तू का मुंबईमध्ये आमच्यासोबत राहिला रे बाबा? तुझं पद काढल्यामुळे तू फक्त आमच्यावर असा आरोप करणार का? मग पद ठेवलं असतं तर काही नाही. तर लोक समजते बाबा, मतलब असं नाही आहे. इतकं लोक उल्लू नाही आहे. त्यांना असं वाटलं होतं की मी असा आरोप करणार आणि पूर्ण मुंबई युनिट कोलॅप्स होणार. कोणी गेलं नाही त्याच्यासोबत. तर चालतं. दुसरा मुद्दा, विशाळगड प्रकरणावरती तुम्ही त्यावेळेला असं म्हणाला होतात की हा शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्यांना मी एक पुस्तक भेट देणार वगैरे. मग त्यावेळेला तुम्हाला शाहू महाराज जर का आठवणीत येतात, तर मग ज्यावेळेला तुमचे पक्षप्रमुख त्यांचे बंधू औरंगजेबाच्या कबीवरती जातात, मग त्यावेळेला तुम्हाला शाहू महाराज का आठवत नाही? नाही 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 बाबा, आम्ही नाही का, आमच्या कितीही कोणीही असू द्या, मुस्लिम समाजाची एक प्रथा आहे साहेब. एक प्रथा आहे आमच्या धर्मामध्ये, हे आहे कुणाचीही कबर तुम्हाला दिसली तर तिथे उभे राहून त्यांच्या शांतीसाठी आपण प्रार्थना करावी. ते औरंगजेब असू द्या, ते शहाजहां असू द्या, ते अकबर असू द्या, तो गोरगरीब माणूस असू द्या, तो भीक मागणारा माणूस असू द्या, त्याची कब्र आहे. तर आमची प्रथा आहे. तर याचा अर्थ हे होत नाही की तुम्ही त्याकडे गेलो होतं शाहू महाराज कशाला तुम्हाला हे झाले नाही आहे. मग हे प्रश्न तुम्हाला विचारू का मी? अडवाणी साहेब जिन्हाकडे गेले होते तर कुणालाही हे दुखलं नाही होतं ना. आम्ही तिथे गेल्यावर भाऊ आपले नरेंद्र मोदी साहेब अजमेर शरीफची दर्ग्याला चादर भेट करतं, कोणालाही त्रास होत नाही. इम्तियाज जलीलने काही केलं तर आणि औरंगजेब एक कट्टरतावादी. अशा कुठल्याही प्रकारचा तुम्ही आरोप करा माझ्यावर. जे बोलायचं आहे, मला जे करायचं आहे, मी लोकशाहीमध्ये राहणारा या देशाचा एक कट्टर भारतीय नागरिक आहे. तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही मला सांगू नका की इथे जाऊ नका, हे करू नका, ते करू नका. मला जे पटतं तर मी करत राहणार. तर हे होते MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलेलं आहे की महाविकास आघाडीला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि लवकरच सकारात्मक चर्चा होणार आहे. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.